असते. आज आपण प्रॉब्लेम नंबर 6 पेज नंबर 37 त्याच्यावरचा सिंपल प्रॉब्लेम आहे, त्याच्यात करंट अकाउंट नाहीये असा एक प्लेन प्रॉब्लेम घेऊयात. पेज नंबर 37 प्रॉब्लेम नंबर 6. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयश एंड मृणाल and adjustments you are required to prepare a trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. Trial balance as on 31st March 2019. खाली तुम्हाला बॉक्स मध्ये पर्टिक्युलर्स डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्सेस दिलेले आहेत. एकदा चेक करूया आपल्याला पोस्टिंगला कुठे अडचण येते का नाही. तर नेहमीच आयटम्स असले तर काय पोस्टिंगला अडचण येणार नाही. Capital accounts of Shreyash and Mrunal. Purchases, sales, bills receivable, bills payable, commission, salaries. त्याच्या खाली इन्शुरन्स इन ब्रॅकेट 9 months म्हणलेले पहा. तर ती हिडन ऍडजस्टमेंट आहे, त्याला स्टार करून घ्या. प्रीपेड रेंट, सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री डेटर्स, पोस्टेज, फ्री होल्ड प्रिमाइसेस, फर्निचर, बॅड डेट्स, cash in hand, cash at bank, carriage inward, carriage outward, stock on 1st April, that is opening stock. रिटर्न्स मध्ये डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्सच्या दोन्ही अमाऊंट दिल्यात पहा. डेबिट बॅलन्सेस मध्ये 1200 आणि क्रेडिट मध्ये 1800. रिटर्न्स आहेत जे 1200 आहेत, दॅट इज रिटर्न इनवर्ड, ते आपण सेल्स मधनं मायनस करतो, तिथे स्टार करून घ्या. आणि जे क्रेडिट मध्ये दिलेले आहेत 1800 ते आपण परचेस मधनं मायनस करतो, त्यालाही स्टार करा. वेजेस अँड लास्ट वन आहे आउटस्टँडिंग वेजेस. ऍडजस्टमेंट बघूया, इझी आहेत ऍडजस्टमेंट. फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट ट्रेडिंग क्रेडिट अँड बॅलन्स शीट असेट. सेकंड आहे पहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सॅलरीज 1200 अँड कमिशन 400. सो सॅलरी आणि कमिशन प्रॉब्लेम मध्ये जिथं कुठे आलेलं आहे त्याला स्टार करून घ्या. डेप्रिसिएट फर्निचर एट 10%. फर्निचरचं जे डेप्रिसिएशन काढायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला फर्निचरला स्टार करावं लागेल. प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स ₹1200. बॅड डेट्स आहेत, डेटर्सची ऍडजस्टमेंट आहे, डेटर्सला स्टार करा. गुड्स ऑफ ₹5000 डिस्ट्रॉयड बाय फायर आणि इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2000 ओनली. ही लास्ट ऍडजस्टमेंट आहे, ही सगळ्यात शेवटी करू आपण. आणि लास्ट दिले पहा, लास्ट ऍडजस्टमेंट नाहीये पण तुमच्या माहितीसाठी दिलंय. श्रेयश अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये एक प्रपोर्शन दिलेलं असतं. या दोघांचा रेशो प्रपोर्शन आहे 2:1. आले लक्षात. सो ऍडजस्टमेंटच्या खुणा तुम्ही केल्या असतील तर आता आपण पोस्टिंगला सुरू करू. फर्स्ट वन, कॅपिटल अकाउंट ऑफ श्रेयश अँड मृणाल. प्लेन प्रॉब्लेम आहे. सो आपण बॅलन्स शीट सगळ्यात टॉप मोस्टला आपण कॅपिटल अकाउंट ऑफ श्रेयश किती आहे पहा, 35,000. सेकंड जो पार्टनर आहे त्याचं बॅलन्स जो आहे तो थोडासा स्पेस ठेवून खाली आपण लिहिणार आहोत. कॅपिटल अकाउंट ऑफ मृणाल. कॅपिटल अकाउंट ऑफ मृणाल अमाऊंट आहे तिची 20,000. आल्या लक्षात. प्लेन प्रॉब्लेम असल्यानंतर साधारण आपण अशा पद्धतीने घेतो. कॅपिटल अकाउंट ऑफ श्रेयश फर्स्ट पार्टनरचं लिहून थोडासा स्पेस ठेवायचा आहे आणि मग सेकंड पार्टनरचा आपण अमाऊंट खाली लिहायची. परचेसेस, परचेसेस इनरला घेऊयात कारण त्याच्यामध्ये रिटर्न्स आहेत ते मायनस करावे लागतील. ट्रेडिंगची वरची ओळ आहे ती सोडून द्या. दुसऱ्या ओळीवर 2 परचेसेस अमाऊंट आहे पहा त्याची 37,800. बरोबर. आता मगाशी खाली आपण रिटर्नला स्टार केलेलं आहे. रिटर्न्स
सो परचेसेस मधून आपण रिटर्न आउटवर्ड मायनस करतो. सो याच्यातून आपण क्रेडिट बॅलन्स मायनस करणार आहोत रिटर्न्सचा. लेस रिटर्न्स अमाऊंट आहे 1800. आणि मग या दोघांचे जे वजाबाकी सबस्ट्रॅक्शन आहे ते आउटर कॉलम मध्ये येणार आहे पहा. 0 0 0 6 and 3. आले लक्षात? 36,000 आउटर कॉलम मध्ये येतील. परचेसेसच्या खाली इमिजिएट सेल्स दिलेले आहेत पहा. सेल्स ट्रेडिंग क्रेडिट बाय सेल्स अमाऊंट आहे 66,700. त्याला पण स्टार केलेला होता आपण, कारण त्याच्यातनंही रिटर्न्स मायनस करायला लागणार आहेत. जसे परचेसेस मधून 1800 मायनस केले तसे सेल्स मधून रिटर्न इनवर्ड म्हणजे 1200 मायनस करायला लागतील. 1200 आउटर कॉलम मध्ये येतात पहा 65,500. येते लक्षात? करून बघा. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल 8,000. बिल्स रिसिवेबल असेट आहे. बिल्स रिसिवेबल 8,000. येते लक्षात? बिल्स पेएबल 6,500. ऋणाची अमाऊंट लिहिल्याच्या नंतर थोडे स्पेस खाली ठेवून द्या आणि खाली लिहा बिल्स पेएबल अमाऊंट आहे त्याची 6,500. येते लक्षात? त्याच्यानंतर कमिशन आहे पहा. कमिशनला आपण स्टार केलं म्हणजे त्याला ऍडजस्टमेंट आहे. डेबिट बॅलन्स आहे कमिशनचा, तर तो येणार आहे P&L डेबिट इनर कॉलम. टू कमिशन अमाऊंट आहे 2,400. बरोबर? काय ऍडजस्टमेंट आहे बघा त्याच्यावर. सेकंड ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी ₹1,200 अँड कमिशन ₹400. कमिशनचा आउटस्टँडिंग आहे म्हणल्यावर काय करावं लागेल? ऍड आउटस्टँडिंग कमिशन किती येते पहा त्याची अमाऊंट 400. सो आउटर कॉलमला येतील 2,800. येते लक्षात? ऍडजस्टमेंट आहे. एक इफेक्ट आपण दिला, दुसरा इफेक्ट आपल्याला द्यावाच लागणार आहे. दुसरा इफेक्ट जातो त्याचं लायबिलिटी आउटस्टँडिंग कमिशन. आउटस्टँडिंग कमिशन जेवढी अमाऊंट आपण ऍड केलेली आहे तेवढीच आपण घेणार आहोत. खूप जणांना कन्फ्युजन असतं की ही अमाऊंट लिहायची काही लिहायची. तर आउटस्टँडिंग कमिशनच्या पुढे जी अमाऊंट आलेली आहे तेवढीच वाढवली आपण, तीच फक्त आपण सेकंड इफेक्ट मध्ये 400 घेणार आहोत. नेक्स्ट आहे पहा सॅलरी 6,000. सॅलरी P&L डेबिट सॅलरीज इनर कॉलमला लिहा. ऍडजस्टमेंट आहे 6,000. बरोबर? काय ऍडजस्टमेंट आहे बघा त्याला. सेकंड ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी ₹1,200. आउटस्टँडिंग आहे परत मगाच सारखं. आउटस्टँडिंग सॅलरी 1,200 1200. आउटर कॉलमला येतात 7,200. येतं लक्षात? ऍडजस्टमेंट मगाशी इफेक्ट दिला होता आपण लायबिलिटीला, तसं सेम इफेक्ट येणार आहे याचा पण लायबिलिटीला. आउटस्टँडिंग सॅलरी जेवढी अमाऊंट वाढवलेली आहे म्हणजे किती पहा 1,200 येणार आहे आउटर कॉलम मध्ये. येते लक्षात? नेक्स्ट हिडन ऍडजस्टमेंट येते पहा इन्शुरन्स. इन ब्रॅकेट दिले पहा 9 months. इन्शुरन्स आपण P&L डेबिटला इनरला लिहूयात. टू इन्शुरन्स. इन्शुरन्सची अमाऊंट आहे पहा 9,000.
बरोबर. आता काय म्हणलंय, इन्शुरन्स इन ब्रॅकेट 9 मंथ्स. आता हे सोडवायचं कसं. इन्शुरन्स आणि इन ब्रॅकेट 9 मंथ्स म्हणलेलं आणि हिडन ऍडजस्टमेंट म्हणलेले, म्हणजे त्याच्यावर काहीतरी कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. सो माझ्याकडे जरा इथे रिकामी स्पेस आहे, मी इथं वर्किंग नोट दाखवते पहा. माझं झालं की तुम्ही लगेच करून घ्या. वर्किंग नोट इन्शुरन्सच्या बाबतीत 9,000 किती महिन्यासाठी दिलेत मुलींनो? 9 महिन्यासाठी. एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12. त्यापैकी 9 महिन्यासाठीचा इंटरेस्ट तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे किती महिन्याचा काढायचा राहिलाय तुमचा? 3 महिन्याचा. 9,000 जो दिलेला आहे तो 9 महिन्याचा इन्शुरन्स दिलेला आहे. एका वर्षात 12 महिने असतात. म्हणजे किती महिन्यांचा आउटस्टँडिंग आहे? 3 महिन्यांचा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येतात पहा. 3 एके 3, 3 त्रिक 9 आणि इथे 3,000. म्हणजे ती जी 3,000 अमाऊंट आहे ती काय दाखवायला लागणार आहे आपल्याला? आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग याचा अर्थ मिळायचे आहेत पण मिळालेले नाहीये. सो आउटस्टँडिंग इन्शुरन्स ऍड आउटस्टँडिंग इन्शुरन्स अमाऊंट येणार आहे 3,000. जेवढी आपण आता कॅल्क्युलेट केलेली होती तीच इथे घेणार आहोत. आउटर कॉलमला येणार आहेत पहा 12,000. इथे लक्षात ऍडजस्टमेंट आहे. सेकंड इफेक्ट आलाच पाहिजे. मग अशी 2 आउटस्टँडिंग होत्या त्याचा इफेक्ट आपण लायबिलिटीला दिला. तसंच इन्शुरन्सचा पण आउटस्टँडिंग असल्यामुळे येणार आहे लायबिलिटी. आउटस्टँडिंग इन्शुरन्स अमाऊंट येणार आहे पहा त्याची 3,000. येतं लक्षात. सायमल्टेनियसली जेव्हा मी प्रॉब्लेम करताना काही वर्किंग नोट्स करते तेव्हा जिथे प्रॉब्लेम आपला त्याच्या बॅक साइडला मागच्या पानावर तुम्ही कॅल्क्युलेशन्स लिहून घ्या लगेच. इन्शुरन्स नंतर प्रीपेड रेंट आहे बघा. आयदर प्रॉब्लेम मध्ये रेंट असतं. रेंट आलं असेल तर आपण P&L डेबिटला घेतो. पण प्रीपेड रेंट म्हणलेलं आहे. असे काही आयटम्स किंवा असे काही एक्सपेन्सेस यावर्षी येणार आहेत ज्याचं पोस्टिंग एकाच ठिकाणी येतं. प्रीपेड रेंट याचं पोस्टिंग जाणार आहे असेट साइडला. प्रीपेड रेंट अमाऊंट आहे पहा त्याची 3,000. येतं लक्षात. फळा छोटा असल्यामुळे मला त्याच्यातच वर्किंग नोट करणं आणि त्याच्यातच प्रॉब्लेम सोडवणं करावं लागतंय. सो तुम्ही ते समजून घेणार आहात मला माहिती. आलं लक्षात. प्रीपेड रेंट नंतर सन्ड्री क्रेडिटर्स 48,900. सन्ड्री क्रेडिटर्स 48,900. 48,900. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स ऍडजस्टमेंट आहे पहा. सन्ड्री डेटर्स अमाऊंट पहा त्याची किती आहे 25,000. बरोबर. काय ऍडजस्टमेंट आहे बघा त्याला. 4th ऍडजस्टमेंट. प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स ₹1,200. बॅड डेट्स आहेत. काय करतो आपण? बॅड डेट्स करतो मायनस लेस बॅड डेट्स 1,200. आरडीडी वगैरे काढायला सांगितलं नाहीये. फक्त बॅड डेट्स आहे. सो आपण मायनस करून आउटर कॉलमला अमाऊंट घेणार आहोत. पहा किती येत आहे 23,800. 23,800. ऍडजस्टमेंट आहे. इफेक्ट आलाच पाहिजे. बॅड डेटचा इफेक्ट कुठे येतो पहा. P&L डेबिट. इथे लिहायचं 2
न्यू बॅड डेट्स, न्यू ब्रॅकेट मध्ये टाका आणि पुढे बॅड डेट्स. अमाऊंट येणार आहे आता आपण जेवढी मायनस केली त्याच्यातून तीच फक्त येणार आहे. येतं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट डेटर्स नंतर पोस्टेज आहे पहा 1700 टू पोस्टेज 1700. येतं लक्षात. त्याच्यानंतर फ्री होल्ड प्रिमायसेस. फ्री होल्ड प्रिमायसेस आपलं असेट आहे. असेटला पोस्टिंग येणार आहे. फ्री होल्ड प्रिमायसेस अमाऊंट येणार आहे त्याची 17,300. शक्यतो आकडे एकाखाली एक घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे चुकणार नाही. फ्री होल्ड प्रिमायसेस नंतर फर्निचर. फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे. फर्निचर अमाऊंट आहे पहा त्याची 20,000. काय ऍडजस्टमेंट आहे पहा त्याला. डेप्रिसिएट फर्निचर एट 10%. 10% सोपं आहे. डेप्रिसिएशन ऍट 10%. 10% म्हणल्यानंतर आपण फक्त एकच शून्य कमी करतो म्हणजे त्याचं डेप्रिसिएशन आलं 2000. म्हणजे आउटर कॉलमला आले पहा 18,000. येते लक्षात. डेप्रिसिएशन आपण 10% चार्ज केलं फर्निचरवर. सेकंड इफेक्ट देऊया. टू डेप्रिसिएशन ऍट 10% ऑन फर्निचर. जेवढी अमाऊंट आपण मायनस केलेली आहे तीच घेणार आहोत. येते लक्षात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स दिलेत पहा. आता ह्या ज्या बॅड डेट्स आहेत ह्या ओल्ड बॅड डेट्स असतात. तर आपण कंसामध्ये मेन्शन करूया. 2 ओल्ड बॅड डेट्स. 2 ओल्ड बॅड डेट्स. अमाऊंट किती आहे पहा त्याची 500. अमाऊंट किती आहे त्याची 500. नेक्स्ट कॅश इन हँड 4,500 and cash at bank 16,000. Both are assets. Cash in hand 4,500. Cash at bank किती अमाऊंट आहे पाहताची 16,000. 16,000. कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की कॅरेजचं काय करायचं. कॅरेज किंवा कॅरेज इनवर्ड आलं तरी ट्रेडिंग डेबिटलाच पोस्टिंग आणि कॅरेज आउटवर्ड आलं तर P&L डेबिटला पोस्टिंग आहे. आताच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दोन्ही दिलेत पहा. कॅरेज इनवर्ड पण आणि कॅरेज आउटवर्ड पण. सो कॅरेज इनवर्ड जाणार आहे ट्रेडिंग डेबिट टू कॅरेज इनवर्ड. अमाऊंट आहे त्याची 800. येतं लक्षात. कॅरेज आउटवर्ड 1700 टू कॅरेज आउटवर्ड 1,700. येतं लक्षात. स्टॉक ऑन 1 एप्रिल 2018. ओपनिंग स्टॉक दिला पहा त्यांनी तुम्हाला 22,500. ओपनिंग स्टॉक साठी आपण जागा रिकामी ठेवतो नेहमीच. टू ओपनिंग स्टॉक 22,500. येते लक्षात. रिटर्न्सच्या दोन्ही अमाऊंट आपण मायनस केल्यात पहा. 1,200 दॅट इज रिटर्न इनवर्ड आपण सेल्स मधून मायनस केले आणि 1,800 ते रिटर्न आउटवर्ड आहे ते काय केले आपण परचेसेस मधून मायनस केले. एकदा आपण ते मायनस केल्याच्या नंतर पुन्हा त्याचं रेकॉर्ड कुठंच करायचं नाही. पुन्हा तुम्ही ते दुसरीकडे लिहाल तर ते चुकणार. त्याच्यानंतर वेजेस आहेत बघा 3,100 टू
वेजेस 3100 येते लक्षात. आणि लास्ट वन आहे जसं आता प्रीपेड रेंट चालू होतं, काही काही ट्रायल बॅलन्स मध्ये एक्सपेन्सेस असे दिलेले आहेत ज्याचं पोस्टिंग एकाच ठिकाणी येतं. आता आपण इथे प्रीपेड रेंट लिहिलं पहा की अगोदर दिलेलं रेंट आहे. सो बॅलन्स शीट असेटला आपण ते दाखवलं. तसंच आता लास्ट मध्ये आले पहा आउटस्टँडिंग वेजेस पेड केलेले आहेत किंवा मिळायचे आहेत. सो त्याचं पोस्टिंग फक्त एकाच ठिकाणी येणार आहे. आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट आहे 1600. थोडंसं कन्फ्युजन मला याचं दूर करायचं आहे. आउटस्टँडिंग कमिशन आपण फर्स्टली केलं होतं पहा, त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट मध्ये जर का ते आलं, ऍडजस्टमेंट जर आली तर देर आर 2 इफेक्ट्स. आपण कमिशन मध्ये ऍड केल्यानंतर सेकंड इफेक्ट आपण त्याचा दाखवला. पण जर का ट्रायल बॅलन्स मध्येच आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड आलेलं असेल तर त्याचा एकच इफेक्ट येतो. आता आउटस्टँडिंग वेजेस एकदम एंडला दिले पहा खाली. सो त्याचं पोस्टिंग फक्त एकाच ठिकाणी आलेलं आहे. आता बहुतेक प्रॉब्लेम आपला मांडून झालाय. रिमेनिंग ऍडजस्टमेंट करूया आणि बॅलन्सिंग करूया. फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक ₹30,000. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग क्रेडिट and balance sheet asset. By closing stock अमाऊंट आहे त्याची 30,000. 30,000 ऍडजस्टमेंट सेकंड इफेक्ट क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे बघा त्याची 30,000. 30,000 बॅलन्स शीट असेट साइड. सेकंड आउटस्टँडिंगचे नेहमी बॅलन्सिंग करताना आपण सर्व ऍडजस्टमेंटचे इफेक्ट्स बरोबर दिलेत का चेक करा आणि मग बॅलन्सिंग करायला घ्या. कारण घाई गडबडीत काय होतं, एखादं पोस्टिंग राहिलेलं असतं, एखादा शून्य जास्त दिलेला असतो, कमी दिलेला असतो आणि मग आपला प्रॉब्लेम बॅलन्सिंग व्हायला अडचण येते. सो नेहमी ही सवय लावायची की बॅलन्सिंग करण्याच्या अगोदर सर्व ऍडजस्टमेंट आणि त्याचे इफेक्ट्स बरोबर दिले का चेकआउट करायचं. आउटस्टँडिंग सॅलरी अँड कमिशन. आउटस्टँडिंग कमिशन आउटस्टँडिंग सॅलरी 400 आणि 1200 इथे दिले पहा. 400 आणि 1200 तुम्ही तुमच्या वहीमध्ये चेक करा. डेप्रिसिएट फर्निचरवरचं डेप्रिसिएशन होतं 2,000. इथे आपण दिले का बघूया. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 2,000 येतं लक्षात. त्याच्यानंतर